पाऊस आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। पंचगंगा नदी 33 फुटांवर गेली आहे, तर गगनबावडासह 27 ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील 44 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, 14 मार्ग बंद झालेले आहेत आणि कोल्हापूर शहरामध्ये 11 ठिकाणी झाडं सुद्धा कोसळलेली आहेत। आणि या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहेत। शेखर, पाणी दिसते, कोल्हापूर पाणीमय झालेलं आहे, काय सध्याचे अपडेट्स आहेत आणि बंधारे जे पाण्याखाली गेलेले आहेत, कोल्हापूरकर कसा सामना करतात अडचणींचा? श्रद्धा, बरोबर आहे। मी कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी माझ्या मागे जी आपल्याला दिसत आहे ती पंचगंगा नदीच्या एका पिकनिक पॉइंट वरती उभा आहे आणि आपल्याला माझ्या मागे ही पंचगंगेचे विस्तीर्ण पात्र देखील दिसत असेल। गेल्या 2 वर्षांचा अनुभव जो आहे तो महापुराचा आपल्याला माहित आणि याच पार्श्वभूमीवरती कोल्हापूरची सध्याची पाण्याची परिस्थिती काय आहे ही आपण अपडेट जे ती देतोय। सुरुवातीला ही दृश्य आपण पाहतोय, आपल्याला पंचगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र जे पात्राबाहेर कालच पडलेले आहे, पात्राबाहेर जाऊन आपल्याला ती काही दुकानं जी आहेत ती पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदी घाट आहे हा आणि त्या घाटाच्या परिसरातली ही सगळी दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत। कोल्हापूरच्या या पंचगंगेची पाणी पातळी आता 33.3 फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे। महानगरपालिकेचे काही कर्मचारी अधिकारी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काही दुकानं जी आहेत ती आता बाजूला करण्याचे काम देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतोय। सुरक्षेच्या कारणास्तव या सगळ्यांनाच त्या ठिकाणाहून आपले जे स्टॉल आहेत ते काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार इथलं काम जे ते आता सुरू असताना पाहायला मिळतंय। कोल्हापुरात एकूण 44 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, ज्यामुळं अनेक गावांचा संपर्क जो आहे तो या बंधाऱ्यावरून जी रस्ता असतो त्याच्यावरून असतो, मात्र ते देखील बंधारे बंद झाल्यामुळं पर्यायी मार्गाने या सगळ्यांना आता जावं लागत आहे। शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातले 14 महत्त्वाचे मार्ग देखील बंद झालेले, ज्यामध्ये 2 राष्ट्रीय महामार्ग असतील, राज्य मार्गांचा देखील समावेश आहे, जिल्हा परिषदेचे देखील मार्ग जे आहेत त्यांचा देखील यामध्ये समावेश असताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कोल्हापूरची सध्याची परिस्थिती आपण बघितली तर संपूर्ण जिल्हाभर जोरदार असा पाऊस सुरू आहे। 4 दिवसांपासून हा जोरदार पाऊस सुरू आहे आणि आज देखील ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे, त्यामुळे निश्चितच कोल्हापूरच्या या पंचगंगेची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। सध्या 33.3 फुटांवरती ही पाण्याची पातळी पोहोचली असून इशारा पातळी पंचगंगेची जी आहे ती 39 फूट इतकी आहे, मात्र ती गाठण्यासाठी अजूनही जवळपास 6 फूट पाण्याची जी आहे ती गरज आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आहे। कोल्हापूर सारख्या 2 वेळा महापूर आल्यामुळं कोल्हापुरात एनडीआरएफचं पथक देखील 2 दिवसांपूर्वी दाखल झालेलं आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव ते दाखल झालेलं आहे। मात्र सध्या दिलासादायक बाब म्हणजे कोल्हापुरातले धरणं जे आहेत ते अद्यापही भरलेली नाहीत। शिवाय आलमट्टी धरण देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्यासाठी अजून त्यांना आवश्यक आहे, 100 टीएमसीची गरज अजून आहे। त्यामुळं आलमट्टी देखील धरण जे आहे ते रिकाम असल्यामुळं कोल्हापूरला पूरस्थितीचा धोका सध्या तरी या ठिकाणी नाही। मात्र जोरदार पाऊस जो आहे तो सुरू आहे, त्यामुळं प्रशासनानं संपूर्ण नदीकाठच्या लोकांना आता सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं उपाययोजना देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करताना प्रशासन पाहायला मिळते। मात्र सध्या तरी एकूणच परिस्थिती पाहता जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। शेखर, ग्राउंड रिपोर्ट आपण करतो आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत कोल्हापूरमधल्या सगळ्या अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही सुद्धा भर पावसामध्ये आहात, काळजी घ्या, ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।